नमस्कार. माझे नाव संतोष अप्पासू जाधव, मुक्काम पोस्ट येलूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी आज माझ्या शेतामध्ये आहे आणि मी माझ्या शेतामध्ये 21 नोव्हेंबरला यशोदा कंपनीचं एस्पर्ड 7777 या नावाचं गहू बियाणं केलं होतं आणि आज त्या गहू बियाणं पूर्ण परिपक्व झालेलं आहे. आणि त्यासाठी आज कंपनीचे प्रतिनिधी आमच्या सर्व घरातील व सर्व मित्र शेतकरी बांधव या ठिकाणी आमचे चुलते राजाराम जाधव सर, धनाज जाधव, प्रताप जाधव, अण्णा, संतोष मोठे, नाना, उत्तम जाधव, भूषण जाधव, परशुराम जाधव, नितीन पाटील मिस्त्री, योगेश जाधव, अप्पासू जाधव व सर्व आम्ही आमच्या शेतामध्ये आत्ता उभा आहे. तर आज आम्ही पूर्ण परिपक्व झालेल्या गव्हाची प्रतिनिधीच्या मार्फत या ठिकाणी पाहणी केली. तर अतिशय दमदार आणि मजबूत प्रकाराचं हे एस्पर्ड 7777 असं बियाणं आहे. तर बियाणं केल्यापासून म्हणजे लागणीपासून ते आज परिपक्व होयापातूर अतिशय दर्जेदार पद्धतीने त्याची क्षमता या ठिकाणी राहिलेली आहे. कुडीमधली गव्हांची संख्या असो, फुटव्यांची संख्या असो, रोगाला बळी न पडणे, या पातूर पूर्णपणे या बियाणाने शेतकऱ्याला अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे. आम्ही सर्वजण आत्ता या ठिकाणी उपस्थित राहून कंपनीच्या प्रतिनिधीच्या मार्फत हा सर्व गव्हाच्या प्लॉटाचं या ठिकाणी परीक्षण केलं. मजबूत प्रकारे या ठिकाणी गव्हाची कुडी पडलेली आहे. गहू अशी ते सकाकीच्या ह्याच्यात दिसत आहे. म्हणजे कंपनीनं जे नाव दिलं एस्पर्ड 7777 त्याला असणारं अतिशय दर्जेदार असं हे बियाणं आहे. आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वजण या ठिकाणी ह्या बियाणाला अतिशय खुश आहेत किंवा सर्वांना हे बियाणं आवडलेलं आहे. तर मी सर्वांना या ठिकाणी विचारतो की बियाणं तुम्हाला कसं वाटतं, बियाणं कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यासनी? ह्या बियाण्यासारखी कुडी मी आतापर्यंत कुठंच बघितली नाही. आणि एक नंबरची कुडी आणि गहू लालसर चांगला टणकदार गहू आहे. बियाणं खूप जाड आहे, कलरला लाल आहे, अतिशय कुडी मोठी आहे, उत्कृष्ट प्रतीचं गहू अतिशय चांगली लोंबी आहे आणि टपोरीदार गहू आहेत. गहू मोठी दिसत आहेत, संख्याही चांगली आहे, फुटव्याची संख्याही चांगली दिसते. त्यामुळे खरोखर कंपनीचे आणि प्रतिनिधींचे आम्ही सर्वजण आभार मानतो. कसं वाटतं तुम्हाला? हा योग्य आहे की, कारण जास्त फुटवा असल्या कारणामुळं चांगलं म्हणजे कुडी लई लांब आहे त्याची बरोबर इतर तुम्ही पण गावांच्या केलंय की पेक्षा. तुमच्या हो, आम्ही बी केलेलं आहे ती गहू. केलंय बियाणं. बरोबर. बरं नाना, काय तुम्हाला काय वाटतं? एमआर तुम्हाला इकडे नाना कसं वाटतं? अतिशय अप्रतिम कुडी आहे हां आणि अशी यशोदा 7777 यांचे खूप खूप आभार. चालतंय. बरं, नंतर कंपनीचं बियाणं तुम्ही तुमच्या शेतात घेऊ शकताय का, वापरू पुन्हा शकताय आम्ही का? लावायचं झालं तर हेच आम्हाला लावणार. एक्सपर्ट 77च आम्ही लावू हे आम्हाला आता म्हणजे बरं, मनाची आणि धारणा आणि झाली. बाबा सोयाबीन वगैरे इकडं तिकडं म्हणजे त्या कंपनीचे जे काही व्हरायटी असतील त्याच्याबद्दल आम्ही 100% विचार करू. बरोबर. म्हणजे मी विश्वास ठेवून हे बियाणं घेतलं तर माझ्या विश्वासाला सार्थ ठरलेला आहे. आम्ही सर्वजण हां. यशोदा कंपनी 7777चाच पुढील काळात अवलंब करू. म्हणजे कमी खर्चामध्ये जादा उत्पन्न जादा देणारे उत्पादन त्यांच्या देणार. व्हरायटी हां, आहेत. व्हरायटी त्यामुळे चांगली आहे. आपणाला खर्चाकडं पण बचत आहे आणि वातावरणात सारखा बदल असल्यामुळं तिथं पण आपणाला तिथे 100% साथ मिळणार आहे. निसर्गाबरोबरही साथ देईल. बरोबर. बरं, सरांचं काय म्हणणं आहे परत एकदा, आणि काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? काय नाही, सर्व शेतकऱ्यांनी यशोदा 7777 या बियाणाचा वापर करावा. अन्य इतर जे सोयाबीन आहे किंवा हरभर असेल या सर्वच बियाणाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन काढावं असं आपल्यालाही सर्वांनाच वाटतंय. त्यामुळे निश्चितच आपण पुढील वर्षापासून बरं, तुम्ही आता तुमच्या शेतामध्ये हे लावलंय सा, तुम्ही त्याचं संगोपन केलंय सा, कष्ट केलंय सा, तुम्हाला वाटतंय नव्हतं तसं बाबा? हो, अतिशय निश्चितच याचा फायदा चांगला होईल. शेतकऱ्यालाही त्याचा अडीअडचणीच्या वेळेला या चांगल्या पिकामुळं निश्चितच त्याचं जीवनमान उंचावेल, निश्चितच. धन्यवाद साहेब.